गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. तर आपण या ठिकाणी लेसन नंबर 2 स्टार्ट केलेला आहे, पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. यामध्ये आपण खूप सारे कन्सेप्ट पाहिलेले आहेत पिरियॉडिक टेबलबद्दल. तर आज आपण पिरियॉडिक ट्रेंड याच्यामध्ये ॲटॉमिक रेडियस पाहिली, त्यानंतर व्हॅलन्सी काय असते हे सुद्धा पाहिलं, आणि जो थर्ड पॉईंट आहे जो आपल्याला शिकायचा आहे आज, मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्स. तुम्ही याआधी व्हॅलन्सी पाहिलेली आहे. व्हॅलन्सी म्हणजेच काय, आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत त्याला आपण काय म्हणतो, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. तर तेच काय असते, व्हॅलन्सी असते. आणि ॲटॉमिक रेडियस किंवा ॲटॉमिक साईज म्हणजेच काय, न्यूक्लियसपासून आउटर मोस्ट ऑर्बिटपर्यंत जेवढं डिस्टन्स आहे त्याला आपण काय म्हणतो, ॲटॉमिक रेडियस किंवा ॲटमची साईज. इट इज सीन दॅट. तर आता आपण पिरियॉडिक टेबलसुद्धा पाहिलेलं आहे. तर तुम्हाला माहीत आहे मेटॅलिक एलिमेंट लाईक सोडियम. तर ही जी लाईन आहे, ही जी झिगझॅग लाईन या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते, याच्या लेफ्ट साईडकडे तुम्हाला मेटल्स पाहायला मिळतात. कोण पाहायला मिळतात, मेटल्स. म्हणजे इकडचे सर्व काय असतात, मेटल्स, बरोबर. आणि या झिगझॅग लाईनच्या जे राईट साईडला आहे त्याला आपण काय म्हणतो, नॉन मेटल्स. आणि ह्या झिगझॅग लाईनवरती जे आहेत त्याला आपण काय म्हणतो, ही जी झिगझॅग लाईन आहे याला आपण म्हणतो मेटॅलॉइड. काय म्हणतो, मेटॅलॉइड्स असं आपण म्हणतो. तर तुम्हाला माहीत आहे मेटॅलिक एलिमेंट लाईक सोडियम असेल, हा पहा सोडियम, त्यानंतर मॅग्नेशियम आर टुवर्ड्स लेफ्ट. हे कोणत्या साईडला आहे, लेफ्ट साईडला आहे. द नॉन मेटॅलिक एलिमेंट सच ॲज सल्फर असेल, इथे कार्बन, ऑक्सिजन, क्लोरीन, हे सर्व काय आहेत, नॉन मेटॅलिक एलिमेंट आहेत आणि ते आपल्याला राईट साईडला पाहायला मिळतात. द नॉन मेटॅलिक एलिमेंट सच ॲज सल्फर, क्लोरीन आर टुवर्ड्स राईट. द मेटॅलाइट लाईक सिलिकॉन लाईज बिटवीन. आता हे जे मेटॅलॉइड आहेत हे आपल्याला या झिगझॅग लाईनवरती पाहायला मिळतात. तर यामध्ये आपण पाहू शकतो, हा जो मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर आहेत यांचा जो अभ्यास आहे तो आपण कशा प्रकारे करणार. आता तुम्हाला माहीत आहे की जे 18 ग्रुपमध्ये आपल्याला पाहायला मिळतात हे सर्व काय आहेत, नोबल गॅसेस किंवा इनर्ट गॅस आपण त्याला म्हणतो. काय म्हणतो, इनर्ट गॅसेस. तर यामध्ये या सर्वांचं जे ऑक्टेट आहे, फॉर एक्झाम्पल हेलियम जर आपण या ठिकाणी घेतला तर हेलियमचा ॲटॉमिक नंबर काय आहे, 2 आहे. म्हणजे त्याचा ऑक्टेट डुप्लेट कंप्लीट आहे. त्यानंतर आपण निऑन जर पाहिला आपण, तर त्याचा व्हॅलन्सी किती आहे, 8 आहे. म्हणजे त्याचा ऑक्टेट कंप्लीट आहे. तो कोणाकडून इलेक्ट्रॉन घेणार सुद्धा नाही आणि देणार सुद्धा नाही. इलेक्ट्रॉन घेईल आणि देणार नाही. का बरं, कारण की तो स्टेबल आहे. त्याचा ऑक्टेट कंप्लीट आहे म्हणून तो स्टेबल आहे. तर यामध्ये आता हे जे बाकी सर्व जे एलिमेंट आहेत, मेटल असतील किंवा नॉन मेटल असतील, याच्यामध्ये आपण पिरियडमध्ये सुद्धा आणि ग्रुपमध्ये सुद्धा आपण त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिलं. तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर आपण सोडियमचं पाहिलं, सोडियम हे आपण हेच पाहत आहे बरं, मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. ते जर तुम्हाला आता सांगेल त्यानंतर तुम्हाला कळेल की काय आहे नेमकं. सोडियमचा ॲटॉमिक नंबर काय आहे, 11. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होणार, 2,8,1. 2,8,1 म्हणजे त्याचा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आहे, 1. लास्ट ऑर्बिटमध्ये जो इलेक्ट्रॉन असतो त्याला आपण काय म्हणतो, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. तर मेटलचे जे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे हे कसे असतात, कमी असतात इकडे लेफ्ट साईडला. आणि जसजसे तुम्ही राईट साईडकडे जासाल, पहा इकडून इकडे जर तुम्ही गेले, म्हणजेच लेफ्टकडून राईटकडे जर तुम्ही गेले पिरियडमध्ये, तर जे मेटॅलिक कॅरेक्टर आहे एलिमेंटचे ते कमी होतात. काय होतात, कमी होतात. आणि ते का, आता लक्ष द्या. 2,8,1. आता हा जो 1 आहे हा कमी अट्रॅक्टिव्ह फोर्सनी न्यूक्लियसकडे अट्रॅक्ट झालेला आहे. म्हणजे डायरेक्ट हा सोडियम हा जो 1 इलेक्ट्रॉन आहे हा देऊ शकतो, एकदम इझिली देऊ शकतो. कळत आहे.
त्यानंतर तुम्ही क्लोरीन पाहू शकता की जो नॉन मेटल आहे, क्लोरीन पाहू शकता की जो नॉन मेटल आहे. यामध्ये क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर आपल्याला पाहायला मिळतो. काय आहे ॲटॉमिक नंबर? 17. किती आहे? 17. याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर आपण पाहिलं तर काय होणार? 2,8,7 2,8,7. आता या ठिकाणी लास्ट ऑर्बिटमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहे. किती इलेक्ट्रॉन? 7 इलेक्ट्रॉन. आणि त्या ठिकाणी 7 इलेक्ट्रॉन आहे म्हणून याच्या कंपॅरेटिव्हली इलेक्ट्रॉन तिथे 7 आहे म्हणून अट्रॅक्टिव्ह फोर्स जास्त आहे. म्हणजे तो एक इलेक्ट्रॉन घेईल की 7 इलेक्ट्रॉन देईल? देऊ शकणार नाही, कारण की इथे अट्रॅक्टिव्ह फोर्स जास्त आहे. बरोबर, 7 इलेक्ट्रॉन आहे. म्हणून या ठिकाणी सोडियम वरती, आता तुम्हाला मीठ म्हणजेच NaCl हा फॉर्म्युला माहित आहे. तर सोडियम हा 1 इलेक्ट्रॉन या ठिकाणी काय करेल? डोनेट करेल. काय करेल? डोनेट करेल. म्हणून त्याच्यावरती आपल्याला पाहायला मिळते पॉझिटिव्ह साईन. त्यालाच आपण काय म्हणतो? मेटल्स कॅन फॉर्म कॅटायन. आणि नॉन मेटल्स वरती आपल्याला इथे मायनस साईन पाहायला मिळते, म्हणून त्याला आपण काय म्हणतो? ॲनायन. काय म्हणतो? ॲनायन. तो काय करत आहे? हा इथे काय करत आहे? डोनेट करत आहे इलेक्ट्रॉन. काय करत आहे? इलेक्ट्रॉन डोनेट करत आहे. आणि इथे हा काय करत आहे? इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करत आहे, किंवा याला आपण म्हणतो गेन करत आहे. काय करत आहे? गेन करत आहे. म्हणून या ठिकाणी निगेटिव्ह साईनचा अर्थ होतो ॲनायन. या ठिकाणी काय फॉर्म होते? ॲनायन. इथे याने दिला म्हणून काय होतो? फॉर्म कॅटायन होतो. सोडियम काय आहे? मेटल आहे. क्लोरीन काय आहे? नॉन मेटल आहे. तर आता सोडियम हा डोनेट करतो. इलेक्ट्रॉन काय करतो? डोनेट करतो. या डोनेट करण्याच्या टेंडन्सीला काय म्हणतात? टेंडन्सी टू डोनेट इलेक्ट्रॉन, त्याला म्हणतात इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी. काय म्हणतात? इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी. आणि यालाच आपण काय म्हणतो? इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी टू डोनेट 1 इलेक्ट्रॉन. जर मेटलची काय म्हणतात त्याला? इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी. मेटल काय करतात? इलेक्ट्रॉन डोनेट करतात. त्या टेंडन्सीला आपण काय म्हणतो? इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी. ओके. आणि या ठिकाणी जे नॉन मेटल्स आहेत, फॉर एक्झाम्पल क्लोरीन, हे काय करतात? इलेक्ट्रॉन गेन करतात. त्यालाच आपण काय म्हणतो? त्या टेंडन्सीला काय म्हणतो आपण? इलेक्ट्रो निगेटिव्हिटी. इलेक्ट्रो निगेटिव्हिटी. बरोबर. टू लूज इलेक्ट्रॉन, त्या टेंडन्सीला आपण इलेक्ट्रो पॉझिटिव्ह म्हणतो. आणि टू गेन इलेक्ट्रॉन, त्या टेंडन्सीला आपण काय म्हणतो? या ठिकाणी इलेक्ट्रो निगेटिव्हिटी असं म्हणतो. समजत आहे तुम्हाला? यस ऑर नो? तर आता आपल्याला माहित आहे पिरियडमध्ये आपण लेफ्ट कडून राईट कडे जाताना जी ॲटॉमिक रेडियस आहे किंवा जे ॲटमची साईज आहे ती काय होते? डिक्रीज होते. का बरं? हे सुद्धा माहित आहे की जे आउटर मोस्ट शेलमध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते 1 नी काय होतात? इन्क्रीज होतात. कळते? आणि जर या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या वाढत असेल तर अट्रॅक्टिव्ह फोर्स जास्त वाढून या ठिकाणी ॲटमची साईज काय होते? कमी होते. बरोबर. म्हणून आपण लिहू शकतो डिक्रीज ॲटॉमिक रेडियस फ्रॉम, तुम्ही लेफ्ट टू राईट कडे जासाल तर डिक्रीज होणार. आणि त्यावरून त्याची जी इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी आहे, म्हणजेच काय? इन्क्रीजिंग इलेक्ट्रो निगेटिव्हिटी अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. म्हणजे तुम्ही जर लेफ्ट कडून राईट कडे जर गेले तर जे मेटॅलिक कॅरेक्टर आहे ते काय होतील? डिक्रीज होतील. का बरं? कारण की आता पहा, इथे 1 इलेक्ट्रॉन आहे सोडियमचा, तो ऑटोमॅटिक देऊन देणार. मग परत इथे 2 इलेक्ट्रॉन आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये काय होतात? फॉर्म होतात. तर परत तुम्ही इकडे जर गेले स्कॅन्डियम, टिटॅनियम, म्हणजे लेफ्ट कडून राईट कडे जर जासाल तर आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये 1-1 इलेक्ट्रॉन वाढत आहे, म्हणजे अट्रॅक्टिव्ह फोर्स वाढत आहे. म्हणजे त्याचं मेटॅलिक कॅरेक्टर जे आहे, मेटॅलिक कॅरेक्टर काय असते? टू लूज इलेक्ट्रॉन. तर इलेक्ट्रॉन लूज करण्याची क्षमता तुम्ही लेफ्ट कडून राईट कडे जाता जाता काय होते? कमी कमी होत जाते. समजत आहे? आणि काय होते? वाढले इलेक्ट्रॉन की अट्रॅक्टिव्ह फोर्स वाढतो, त्यामुळे इलेक्ट्रॉन देऊ शकत नाही. समजते? त्यानंतर आहे डिक्रीजिंग इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी अँड मेटॅलिक कॅरेक्टर. आता
इलेक्ट्रॉन देऊ शकत नाही, म्हणून ते डिक्रीजिंग इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी आपण कशाला म्हणतो की जेव्हा पॉझिटिव्ह या ठिकाणी इलेक्ट्रॉन जर देत असेल आणि पॉझिटिव्ह नंबर जर फॉर्म होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, पॉझिटिव्ह इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी, बरोबर. आणि ती सुद्धा इकडे जाता जाता म्हणजे लेफ्ट कडून राईट कडे जाता जाता काय होते, कमी होत जाते आणि मेटॅलिक कॅरेक्टर सुद्धा काय होते, कमी होत जाते. तुम्हाला इथे डायग्राम दिलेली आहे, याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता. तर आता ऑन द अदर हँड आता ग्रुपमध्ये जर आपण पाहिलं आपण तर ॲटॉमिक रेडियस काय होते, वाढते, कारण की शेल वाढत आहे. शेल वाढली की ॲटॉमिक रेडियस काय होते, वाढते. ॲटॉमिक रेडियस काय मी तुम्हाला सांगितलं होतं की न्यूक्लियस पासून आउटर मोस्ट ऑर्बिट पर्यंत जेवढं डिस्टन्स आहे त्याला आपण काय म्हणतो, ॲटॉमिक रेडियस. तर ग्रुपमध्ये आपण जर खाली आलो तर ॲटॉमिक रेडियस काय होणार, वाढणार आहे. आणि डिक्रीजिंग इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इकडे काय होते, डिक्रीज होते. फॉर एक्झाम्पल आपण जर पाहिलं तर लिथियमचा 2,1 इथे जर आपण पाहिलं तर 2,8,1 याचा, आणि परत इथे जर पोटॅशियमचा ॲटॉमिक नंबर जर आपण पाहिला तर काय आहे पोटॅशियमचा ॲटॉमिक नंबर 19 की 89, 19, बरोबर. तर इथे सुद्धा 2,8, इथे काय होणार आहे, 8,1 होतं, बरोबर. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होतं, 8,1. तर या ठिकाणी काय होणार आहे, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिक्रीज अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर हे सुद्धा काय होतील, डिक्रीज होतील. 2,8, याला आपण 10ला मी तुम्हाला सांगितलं होतं ना, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिताना परत हा एक जो आहे हा तो काय करतो, ॲटोमॅटिक त्या ठिकाणी देऊ शकतो इलेक्ट्रॉन, KLMN याच्यानुसार आपण गेलो होतो 2, 8, 18 आणि 32, बरोबर. तर आता इथे 10 इलेक्ट्रॉन, 8 आणि 10चा फरक आहे ना इथे, बरोबर. तर मग 10 इलेक्ट्रॉन या ठिकाणी जर कोणी देऊ शकणार नाही त्याला, बरोबर ना. मग फर्दर आपण त्याला डिवाइड केलं 8,1 मध्ये, 9ला काय केलं आपण 8,1 मध्ये त्याला डिवाइड केलं, म्हणजे हा 8 त्याचा ऑक्टेट कंप्लीट राहते आणि तो एक इलेक्ट्रॉन देऊ शकतो. काय करू शकतो, देऊ शकतो. मेटलचं ते कॅरेक्टर आहे, ते टेंडन्सी आहे की तो इलेक्ट्रॉन काय करतो, डोनेट करतो, समजलं. म्हणजे म्हणून हा पोटॅशियम जो आहे याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे लेफ्ट साईडकडचे जेवढेही एलिमेंट आहेत मॅक्सिमम लेफ्ट ते काय आहेत, मेटल्स आहेत. आताच आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे, कळलं, यस ऑर नो. तर नेक्स्ट आपण पाहू शकतो द पिरियडिक ट्रेंड इन द मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ एलिमेंट इज क्लिअरली अंडरस्टूड देअर पोझिशन इन मॉडर्न पिरियडिक टेबल. कोण मेटल आहे, कोण नॉन मेटल आहे हे आपल्याला या ठिकाणी कळलेलं आहे. ओके, लेट अस फर्स्ट कन्सिडर द मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ एलिमेंट बिलॉंगिंग टू द सेम ग्रुप. व्हाईल गोईंग डाऊन अ ग्रुप अ न्यू शेल गेट्स ॲडेड. जर आपण ग्रुपमध्ये खाली येत असो तर एक एक शेल काय होते, ॲड होते, आपल्याला माहीत आहे. रिझल्टिंग इन अन इन्क्रीज इन द डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियस अँड व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. म्हणजे या ठिकाणी आपल्याला न्यूक्लियस आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉन याच्यामध्ये डिस्टन्स पाहायला मिळते. दिस रिझल्ट इज लोअरिंग द इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज अँड देअर बाय लोअरिंग द अट्रॅक्टिव्ह फोर्स. जेवढं न्यूक्लियसपासून आउटर मोस्ट ऑर्बिटचं डिस्टन्स वाढेल तर जो अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे हा काय होणार, कमी होणार आहे. काय होईल, कमी होणार. ॲज अ रिझल्ट ऑफ दिस द टेंडन्सी ऑफ ॲटम टू लूज इलेक्ट्रॉन इन्क्रीज. सॉरी, जे रिझल्ट आहे, रिझल्टिंग आपल्याला काय पाहायला मिळेल, जी लूज इलेक्ट्रॉन करण्याची जी टेंडन्सी आहे ती काय होणार, इन्क्रीज होऊन जाईल. कारण की डिस्टन्स जर वाढेल, अट्रॅक्टिव्ह फोर्स कमी असेल तर इलेक्ट्रॉन ॲटोमॅटिक काय करू देणार आहे, लूज करणार आहे. ऑल्सो द पेनल्टिमेट
shell become the outermost shell on losing valence electron. The penultimate shell is complete octet. आणि जे राहिलेली outermost shell असेल ते काय असेल मग complete octet असेल. काय असेल complete octet असेल. अशा प्रकारे समजा आता हे पोटॅशियमचा आपण केलेला आहे तो एक इलेक्ट्रॉन देऊन देईल आणि जे राहिलेलं असेल ते काय असेल मग कंप्लीट ऑक्टेट आपल्याला पाहायला मिळेल डाउन द ग्रुप. Therefore the resulting cation has a special stability. Due to this, the tendency of the atom to lose electron increase further. The metallic character of an atom is its tendency to lose electrons. मेटल ची काय टेंडन्सी आहे टू लूज इलेक्ट्रॉन. Therefore the following trend is observed. तर याच्यामध्ये आपल्याला काय ट्रेंड ऑब्झर्व करायला मिळतो. मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ एलिमेंट इनक्रीज व्हाईल गोइंग डाऊन अ ग्रुप. तर तुम्ही डाऊन द ग्रुप येसाल तर मेटॅलिक कॅरेक्टर काय होतो इनक्रीज होतो. का बरं कारण की ते इलेक्ट्रॉन लूज करतात आणि डाऊन द ग्रुप आलो तर आपण काय होतो एक एक शेल ॲड होते आणि जेवढं न्यूक्लियस पासून डिस्टन्स आउटर मोस्ट ऑर्बिटचं वाढेल तेवढा अट्रॅक्टिव्ह फोर्स कमी होतो आणि अट्रॅक्टिव्ह फोर्स जर कमी असेल तर इलेक्ट्रॉन पटकन जो लास्ट ऑर्बिट आहे ते देऊ शकणार आहे. कळत आहे. नेक्स्ट आहे व्हाईल गोइंग फ्रॉम लेफ्ट टू राईट. आता लेफ्ट टू राईट आपण जर जात असू तर आउटर मोस्ट शेल रिमेन्स सेम. जे आउटर मोस्ट शेल आहे ते प्रत्येकाची काय राहते सेम राहते आणि इलेक्ट्रॉन वाढत राहतात. काय वाढत राहते इलेक्ट्रॉन वाढत राहते. द पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस गोज ऑन इन्क्रीजिंग व्हाईल ॲटॉमिक रेडियस गोज ऑन डिक्रीजिंग. पिरियडमध्ये जर आपण गेलो तर ॲटॉमिक रेडियस काय होते कमी कमी होत जाते इलेक्ट्रॉन वाढत राहतात आणि शेल सुद्धा तीच राहते सेम राहते. तर द इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज गोज ऑन इन्क्रीजिंग. शेल तीच राहते इलेक्ट्रॉन वाढतात तर मग इलेक्ट्रॉन जे न्यूक्लिअर चार्ज आहे ते काय होणार वाढतच राहणार. बरोबर ना. यस ऑर नो. ॲज अ रिझल्ट ऑफ दिस टेंडन्सी ऑफ ॲटम टू लूज व्हॅलन्स इलेक्ट्रॉन डिक्रीज. पिरियडमध्ये मग ती टेंडन्सी काय होते कमी कमी होत जाते की जी इलेक्ट्रॉन देण्याची क्षमता काय होते कमी कमी होत जाते. विदिन अ पिरियड फ्रॉम लेफ्ट टू राईट याच्यामध्ये आपल्याला इलेक्ट्रॉन देण्याची क्षमता काय होते मग कमी होत जाते. नेक्स्ट आहे द टू फॅक्टर्स नेमली द इन्क्रीजिंग न्यूक्लिअर चार्ज अँड डिक्रीजिंग ॲटॉमिक रेडियस. इथे पिरियडमध्ये न्यूक्लिअर चार्ज वाढतो ॲटॉमिक रेडियस काय होते डिक्रीज होते. ॲज वी ग्रो फ्रॉम लेफ्ट टू राईट विदिन अ पिरियड ह्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. आर रिस्पॉन्सिबल फॉर इन्क्रीजिंग द इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. इलेक्ट्रॉन वाढतात शेल तीच राहते ॲटॉमिक रेडियस कमी होते आणि म्हणून त्या ठिकाणी न्यूक्लिअर चार्ज काय होतो वाढतो. देअरफॉर द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आर हेल्ड विथ ग्रेटर अँड ग्रेटर अट्रॅक्टिव्ह फोर्स. तर मग इथे न्यूक्लिअर चार्ज वाढला तर मग अट्रॅक्टिव्ह फोर्स काय होतो जास्त होतो किंवा वाढतो आणि यालाच आपण काय म्हणतो दिस इज कॉल्ड इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ एन ॲटम. समजत आहे तुम्हाला. यस ऑर नो. ड्यू टू इन्क्रीजिंग इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी फ्रॉम राईट टू लेफ्ट टू राईट विदिन अ पिरियड द ॲबिलिटी ऑफ एन ॲटम टू बिकम ॲनायन बाय ॲक्सेप्टिंग आउटसाइड इलेक्ट्रॉन गोज ऑन इन्क्रीजिंग. तर मग त्याच्यावरती निगेटिव्ह साईन का बरं राहते कारण की तो मग ॲक्सेप्ट करतो इलेक्ट्रॉन काय करतो ॲक्सेप्ट करतात नॉन मेटल. द टेंडन्सी ऑफ एन एलिमेंट टू फॉर्म एन anion or the electronegativity is an metallic character of an element. तर याला मी पूर्ण कन्क्लूड करतो. तुम्हाला काय पाहायला मिळालं आपल्या याच्यामध्ये ठीक आहे. पूर्ण एकदा रिवाइज. मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर आपण काय पाहताय पिरियॉडिक ट्रेंड. पिरियॉडिक ट्रेंडमध्ये आपण हे एक कॅरेक्टर आहे त्यामधलं मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. त्याच्यामध्ये आपण व्हॅलन्सी आणि ॲटॉमिक रेडियस पाहिली. मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजेच काय पिरियॉडिक टेबल तुम्हाला माहीत आहे. पिरियॉडिक टेबलमध्ये 18 ग्रुप असतात 7 पिरियड असतात. यामध्ये जे लेफ्ट साईडला आपल्याला पाहायला मिळतो ते आपण काय म्हणतो मेटल.
राईट साईडला काय असतात नॉन मेटल, झिगझॅग लाईन वरती काय असतात मेटॅलॉइड. म्हणजे त्यांच्यामध्ये गुणधर्म पाहायला मिळतात आपल्याला मेटल सुद्धा आणि नॉन मेटलचे सुद्धा, बरोबर. म्हणून त्याला आपण काय म्हणतो मेटॅलॉइड. तर यामध्ये मेटल हे इलेक्ट्रॉन लूज करू शकतात. काय करू शकतात लूज करू शकतात म्हणजे ते देऊ शकतात. तर प्रत्येक एलिमेंटला असं वाटतं की मी नोबल जे एलिमेंट आहेत त्यांच्यासारखं व्हावं, म्हणजे माझं ऑक्टेट कंप्लीट व्हावं, ही एक मानसिकता असते कोणाची मेटलची. तर मग एलिमेंट काय करतात मेटल एलिमेंट काय करतात टू लूज इलेक्ट्रॉन लूज करतात. म्हणून त्याला आपण लूज केल्यानंतर ते डोनेट करतात, म्हणजेच काय त्याच्यावरती कॅटायन फॉर्म होतो आणि लूज करतात, म्हणून त्याला आपण काय म्हणतो इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. टेंडन्सी टू लूज इलेक्ट्रॉन इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. ते आपण मेटलला म्हणतो. जसे तुम्ही पिरियडमध्ये लेफ्ट टू राईट जाता तशी तशी इलेक्ट्रॉन देण्याची जी क्षमता आहे कोणाची एलिमेंटची ती कमी कमी होत जाते. का बरं? कारण की पिरियडमध्ये आपल्याला माहित आहे की शेल एकच राहते, सेम राहते, पर इलेक्ट्रॉन वाढतात. इलेक्ट्रॉन वाढले की न्यूक्लिअर चार्ज वाढतो, त्यामुळे अट्रॅक्टिव्ह फोर्स वाढतो. अट्रॅक्टिव्ह फोर्स वाढला की इलेक्ट्रॉन पटकन निघू शकेल का? नाही. म्हणून लेफ्ट टू राईट जाताना जे इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी आहे, जे कॅरेक्टर आहे ते कमी कमी होत जाते. नेक्स्ट आहे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. म्हणजे काय? आता हे जे नॉन मेटल आहेत हे इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहेत, याच्यावरती एनायन फॉर्म होतो, कारण की यामध्ये आपल्याला पाहायला मिळते की 287 क्लोरीनचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. आता हा 7 इलेक्ट्रॉन देईल की घेईल? एक इलेक्ट्रॉन घेईल की 7 इलेक्ट्रॉन देईल? हां, कारण की यामध्ये जो अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे 7 इलेक्ट्रॉन असल्यामुळे जास्त आहे. कळत आहे? म्हणून त्या ठिकाणी तो एक इलेक्ट्रॉन काय करतो गेन करतो. या अशा प्रकारे तुम्हाला समजले मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. थँक्स फॉर वॉचिंग. म्हणा पटकन लाईक, थँक्यू.